नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे मी आंबेगाव तालुक्यातील बराड या गावामध्ये. मित्रांनो, भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्सव आणि बराड माऊली यात्रा उत्सव उद्या दिनांक 8 जून आणि 9 जून रोजी बराड या घाटात होणार आहे. मित्रांनो, पुणे नगर जिल्ह्यातील सगळे निमंत्रित गाडी या घाटामध्ये पाहायला भेटणार आहे. एक टॉपची धावपट्टी आहे आंबेगाव तालुक्यातील बराडी. इथं जवळपास पुणे नगर जिल्ह्यातले सगळे टॉपचे गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे. मित्रांनो, आज घाटात आलोय. घाटाचं कामकाज अंतिम टप्प्यात आलेलं आहे. धावपट्टी पण अतिशय सुंदर आहे, आळ पण अतिशय सुंदर आहे. आज आपल्याला इथे यात्रा कमिटी भेटलेली आहे. यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे, गाड्या मालकांना काय नियमावली, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. गंध फुलांचे मनात या सजले, सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले. कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी. गोविंद शेठ, नमस्कार. नमस्कार. भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्सव बराड माऊली यात्रा उत्सव 8 जून आणि 9 जून रोजी बराड या घाटामध्ये होणार आहे. यात्रेचं स्वरूप सांगा पहिल्यांदा कसं आहे. यात्रा ही भव्य आणि दिव्य 2020 यात्रा आहे. निमंत्रित आपण पहिल्या दिवशी 153 गाड्या निमंत्रित घेतलेल्या आहेत 8 तारखेला, आणि दुसऱ्या दिवशी 9 तारखेला 164 गाडी, असे एकूण 314 गाडी आम्ही ह्या स्पर्धेमध्ये निमंत्रित केलेले आहेत. आणि त्यानुसार ही सगळी तयारी, जय्यत तयारी सुरू केलेली आहे. घाट तुम्ही पाहिलाय, घाट सुद्धा अतिशय असा सुंदर केलेला आहे, आणि जेणेकरून वरती तळं सगळ्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीनं असं नियोजन केलेलं आहे. 2 दिवसाची यात्रा आहे. पहिल्या दिवशी किती गाडी धावणार, दुसऱ्या दिवशी किती धावणार? पहिल्या दिवशी 153 गाड्या धावणार, आणि गाड्या धावत असताना सिरियल प्रमाणे टोकन नंबर एक पुकारला की त्याच गाड्या मालकाने गाडा पुढे घ्यायचा आहे.
2 नंबरवाल्याने पुढे घ्यायचा नाही, 3 नंबरवाल्याने पुढे घ्यायचा नाही. जर तो गाडा गैरहजर असेल तर पुढच्या गाड्याला चान्स दिला जाईल. यात्रा ही शिस्तबद्ध पद्धतीने, अगदी कुठल्याही पद्धतीनं कोणी गाडा मध्ये घालायचा नाही, आणि कोणी मध्ये घातला तर तो गाडा त्याला आम्ही सन्मानपूर्वक त्याची टोकन फी परत देऊन त्याला सांगू, गाडा तुम्ही पळू दिला जाणार नाही. कारण नियमाच्या, सरकारी शासनाच्या नियमाप्रमाणे ही यात्रा पार पाडायची. आणि सगळ्या गाड्यावाल्यांचं म्हणणं आहे की तुम्ही यात्रा पार पाडत असताना मागे रॅकमध्ये गाडी घालताना खूप त्रास होत असतो. कुणी येतो, माझा गाडा पुढे घ्या, मागे घ्या, हा कुठलाही प्रकार चालणार नाही. जो सिरियल आहे, आमचा तिथे एक माणूस बसणार आहे, त्याच्यासोबत अजून 2 गार्ड देणार आहोत आम्ही. आणि त्या पद्धतीनं तो पुकारेल, टोकन यादी त्याच्याकडे असेल, त्यानुसार तो गाडा आतमध्ये घेईल. इथं सुद्धा अलाउन्सरला आम्ही सांगितलेलं आहे आणि उद्या परत सांगणार आहोत. टोकन नंबर 1 सो अँड सो, ज्या कोणाचा टोकन नंबर 1 असेल तो टोकन, प्रत्येक गाड्याचा टोकन पुकारायचा आहे आणि त्यानुसारच गाडे पळवायचे. ज्या पद्धतीनं शिस्तीमध्ये जर गाडा पळाला आणि शिस्तीमध्ये सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने केला तर यात्रा ही अतिशय सुंदर होत असते. मग त्यामध्ये आम्हाला एखाद्याने बक्षीस दिले आणि तो म्हणाला नाही नाही माझा गाडा घ्या पुढं, आम्ही सांगणार तुझ्या दिलेल्या बक्षिसा सगळ्यात परत घे आणि रामकृष्ण हरी. कारण शेवटी ज्या वेळेला आम्ही वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून ही यात्रा पार पाडत आहोत आणि वळसे पाटील म्हटलं की अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे शिस्तप्रिय नेता, आणि भराडी गावात ही यात्रा होत असताना शिस्तप्रिय यात्रा अशा पद्धतीनं झाली पाहिजे. आणि त्या आमचे सगळे तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते सगळ्यांनी, मग गावचा जरी गाडा असेल तर आम्ही त्याला टोकन दिलेलं आहे, त्या टोकनवर तो दांबटणार, पळवणार गाडा आपला आणि त्या टोकननुसारच बारी करणार. तो सुद्धा मध्ये घेतला जाणार नाही. आणि चांगली पद्धतीने यात्रा फायनल सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने करणार आहोत, 2 दिवसा मिळून 20-20 गाडी फायनलला घेणार आहोत. 20 बक्षीस आहेत, पण 2 दिवसात सगळ्यात आतून येणारी बारी जे कोण असेल, सिरियलने आम्ही ते 2 दिवसाला मिळून तो, म्हणजे सिरियलने 20 गाड्यांना इनाम दिला जाणार आहे. गाडे 40 भाग घेणार आहे, परंतु 40 जरी भाग घेतले गाड्यांनी तरी त्याच्यामध्ये जे 1 नंबरचे पहिल्या दिवशी असेल किंवा दुसऱ्या दिवशी असेल, ज्या सिरियल प्रमाणे येतील त्या सिरियल प्रमाणे इनाम दिला जाणार आहे. 20 गाड्यांना, दोन्ही दिवसा मिळून 20 गाड्यांना इनाम दिला जाणार आहे. आणि तो चांगल्या पद्धतीनं, अगदी ज्या ज्या बक्षीसदात्यांनी बक्षीस ठेवलेलं आहे, बक्षीस सुद्धा जमा झालेले आहेत, काही राहिलेत, काही आज उद्या जमा होतील. त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने यात्रा पार पाडायची. आमच्या अख्ख्या गावाने एक निर्धार केलाय की आपण गावाने प्रथमतः शिस्त पाळायची, आणि गावाने शिस्त पाळली की गाड्यावाला ऑटोमॅटिक शिस्त पाळतो. आणि अशा यात्रा झाल्यानंतर मग छोटा गाड्यावाला असो किंवा मोठा गाड्यावाला असो, त्यांनी आपल्या टोकन नंबर प्रमाणे यायचे, टोकन पुकारला जाईल त्या नंबर प्रमाणे यायचे, कोणालाही मधी संधी दिली जाणार नाही. या पद्धतीने आम्ही यात्रेचं नियोजन केलेलं आहे. आमचे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, आमचे ज्येष्ठ तिथं बसणार आहेत. कोणीही गाड्यावाला ज्येष्ठांशी हुज्जत घालणार नाही. याची सुद्धा सगळ्या गाड्यावाल्यांना माझी विनंती राहील की आपल्या PDF आलेली आहे, आपला टोकन नंबर किती आहे, त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी त्या टोकनला गाडा घेऊन यायचा आहे. त्या टोकनला आपला गाडा आतमध्ये घेतला जाईल, त्या टोकननी गाडा पुकारला जाईल. आणि आपले जे काही डिपॉझिट आहे ते डिपॉझिट सुद्धा आमचे कार्यकर्ते लगेच त्या गाड्या मालकाला पाकिट देणार आहेत परत. आणि सगळं शासनाच्या नियमानुसार आणि गाड्यावाल्यांच्या इच्छेनुसार, शासनाचा नियम प्लस गाड्यावाल्यांची इच्छा, त्यानुसार सगळं चांगल्यात चांगल्या पद्धतीने यात्रा करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. आणि निश्चितपणे सगळ्यांच्या सहकार्यानं यात्रा ही चांगल्याच पद्धतीने होईल. अगदी सगळ्यांनी, ज्या काही देणगीदार असतील, तन मन धनाने मी सगळ्यांचं स्वागत करतो. आणि ही जी यात्रा आहे ही एक तालुक्यामध्ये आदर्शवत नेत्याच्या मार्गदर्शनाखाली चाललेली यात्रा आहे. त्याच्यामुळे आदर्शच यात्रा झाली पाहिजे, ह्या पद्धतीने आम्ही सगळे कार्यकर्ते कटिबद्ध आहोत. आणि त्या पद्धतीने आम्ही
चांगल्यात चांगलं काम करणार आहेत. आता ज्या पद्धतीनं वरती बांडा ग्रुप ठेवणार आहोत आम्ही, आणि ज्या गाडी मालकांना आम्ही इथे एक डबपेटी ठेवणार आहोत. ज्या गाडी मालकांच्या आला वाटते की आपली बैल चांगल्या सुरक्षित चांगल्या पद्धतीने धरावी, त्यांनी त्या डब्यामध्ये जी काही इच्छा असेल, 200, 500, 1000, 2000, 10,000, काय ज्याची इच्छा असेल ते त्या डब्यामध्ये टाकायचे. बांडा ग्रुप राहणार आहे 2 दिवसाला. तो 2ही दिवस सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत फायनलचा लास्ट गाडा पळेपर्यंत तो बांडा ग्रुप आहे. बैल पकडणार आहे. 15 पोरं आहेत त्यांची. जरी एखादा बैल सुटून इकून तिकून गेला तरी ते अगदी पकडून आणून त्या गाड्या मालकाच्या ताब्यामध्ये देत असतात. आणि जर झुकताना एखाद्या गाड्या मालकाचा बैल जर सुटून गेला, समजा इथून टायमर 3 मिनिटाचा असणार आहे, टाइम आउट झाला की टाइम आउट झाल्यानंतर तो गाडा इनाम बक्षीस पात्र राहणार नाही, परंतु त्याला फायनलमध्ये संधी देऊ. आणि फायनलमध्ये संधी देत असताना फायनलमध्ये पण तो जर टाइम आउट जो गाडा होईल त्याला फायनलमध्ये सुद्धा बक्षीस पात्र राहणार नाही. त्याच्यामुळे हे जे काही नियम आहेत ते मी आजच का सांगतो, सगळ्या गाड्या मालकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. सगळ्या गाड्या मालकांना त्याचा यात्रेचा आनंद घेता आला पाहिजे. आणि सकाळी घाट बरोबर उद्या सकाळी 7:30 वाजता घाट चालू होईल. सगळ्या गाड्या मालकांना माझी विनंती असेल की आपला ज्याचा एक टोकन आहे त्यांनी बरोबर 7:30 वाजता गाडा रॅकमध्ये आला पाहिजे. त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं यात्रा व्हायची. आणि घाट सुद्धा आम्ही घाटाची लांबी 445 फूट लावलेला आहे. 445 फूट लांबीचा घाट आहे. 12 सेकंदचा घाट आहे. आणि 12 सेकंदचा घाट असताना ज्या पद्धतीनं निर्णय सुद्धा काटा निर्णय देणार आहेत. घड्याळ मास्तर चांगले आहेत, निशाण मास्तर चांगले आहेत. कुठल्याही पद्धतीचं अजिबात ह्याच्यामध्ये आम्ही सगळेजण देवाचा बेलभंडार उचलून हा कार्यक्रम सुरू करणार आहे. त्याच्यामुळं कोण मोठा आणि कोण बारीक हे काही घेणं देणं नाही. सगळे आमच्यासाठी पाहुणे आहेत. सगळे गाड्यावाले आमच्यासाठी पाहुणे आहेत. आणि सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने यात्रेला सहकार्य करायचे असे मी सगळ्या गाड्या मालकांना विनंती करतो. बक्षिसांचं स्वरूप काय काय सांगायचं? प्रथम क्रमांकामध्ये 1 नंबरचं बक्षीस आहे आणि फळीफोडसाठी 11,000 रुपयाचं आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी 75,000 रुपये आहे ते, आणि फळीफोडसाठी 7,000 रुपये आहे. याप्रमाणे 2 नंबर आहेत. आणि विशेष आकर्षण फायनलमध्ये 1 नंबरसाठी 80,000 रुपये आहेत. 2 नंबरमध्ये 70,000 रुपये आहेत. 3 नंबरमध्ये 60,000 रुपये. 4 नंबरमध्ये 55,000 रुपये. 5 नंबरमध्ये 45,000 रुपये. 6 नंबरमध्ये 40,000 रुपये. 7 नंबरमध्ये 35,000. 8 नंबरमध्ये 30,000. 9 नंबरमध्ये 25,000. 10 नंबरमध्ये 20,000. 11 नंबरमध्ये 20,000. 12 नंबरमध्ये 20,000. 13 नंबरमध्ये 20,000. 14 नंबरमध्ये 20,000. 15 नंबरमध्ये 20,000. 16 नंबरमध्ये 10,000. 17 नंबरमध्ये 10,000. 18 नंबरमध्ये 10,000 आणि 20 नंबरमध्ये 10,000 असे टोटल. आणि घाटाचा जो महाराजा आहे, घाटाचा महाराजा हा 50,000 रुपये आहे. फायनल सेपरेट दिली जाणार आहे का? फायनल सेपरेट दिली जाणार आहे. ज्याची होईल 2 दिवसा मिळून ज्याची होईल त्यालाच दिली जाईल. बैलगाडा मालक येणार आहे तर येण्यासाठी मार्ग सांगायचा घाटामध्ये. आणि ज्या आता मनसर मार्गे येणारे गाडा मालक आहेत तर पिंपळगावचा रस्ता बंद आहे, तर त्यांनी चांडवली मार्गे यावं, अवसरी मार्गे यावं, म्हणजे जेणेकरून आपण ट्रॅफिकमध्ये अडकणार नाही आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला घाटापर्यंत पोहोचता येईल. तुकानाना चौकातून चांडवलीवरून खडकीचा घाट आणि खडकीच्या घाटापासून लेफ्ट टर्न मारला की बराडी येते डायरेक्ट. तो रस्ता चालू आहे. त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं इथपर्यंत पोहोचू शकतो. बैलगाड्या मालकांना बैल बांधण्यासाठी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल खूप सावली आहे आमच्याकडं. चांगल्या पद्धतीनं व्यवस्था आहे जेणेकरून चांगली यात्रा कशी करता येईल. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली
आणि खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील या मार्गदर्शनाखाली देवेंद्र शेठ शहाजी असतील, त्याचप्रमाणे बाळासाहेबजी बेंडे असतील, प्रदीपदादा वळसे असतील, विवेकदादा वळसे असतील, पूर्वाताई वळसे पाटील असतील, या सगळ्यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. आणि त्यानुसार सगळे माता खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष रमेशराव खिलारी आहेत, हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं घाटामध्ये पाहणी करत असतात. आज 4 दिवस झाले घाटाचं काम चालू आहे. रोज सकाळी यायचं, पाहणी करायचं, संध्याकाळी दुपारी जसा वेळ भेटेल तसं आम्ही सगळेजण मंडळी येत असतो. सगळे तरुण सहकारी चांगल्या पद्धतीनं येतात, पाहतात. कोणाच्या काय सूचना असतील आम्ही त्याही लक्षात घेतो. आणि घाटात मागच्या वेळेला इथं पाऊस जर झाला तर पाणी जाण्यासाठी सुद्धा आम्ही पाईप टाकला, तुम्ही पाहिलं असेल. घाट एकदम असा चांगल्या पद्धतीनं करायचा आणि जेणेकरून गाडे मालकांना चांगली सुविधा देता येईल. स्पीकर व्यवस्था अजित शेठ गावडे आहेत, त्यांनी सुद्धा अतिशय अशा चांगल्या पद्धतीने पाहिले, हे स्ट्रक्चर उभं केले. आज तुम्हाला संध्याकाळी खणखणीत आवाज ऐकायला मिळेल की आजच आम्ही रेस म्हणजे त्याची ट्रायल घेणार आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या गाड्याचा बैल सुटून गेलेला आहे त्या गाडे मालकाला आम्ही परत संधी देणार आहोत का, कारण शेवटी जनावर असं ते सुटून गेलं तर त्या गाड्या मालकाला 15 गाडी झाल्यानंतर आम्ही ती संधी देणार आहोत. आणि उरलेल्या टायमरमध्ये त्याचा पहिल्या वेळेला समजा 2 सेकंद झाला, 2 मिनिटं झाले असेल आणि 1 मिनिटं राहिला असेल तर त्यानंतर 1 मिनिटामध्ये नंतर गाडा झोपायचा आहे. या पद्धतीनं असं नियोजन आहे. आणि घड्याळ लागल्यावर त्या मालकाला परत चान्स दिला जाणार नाही, गाडी मालकाला परत चान्स दिला जाणार नाही. कांड्याची अट किती राहील? कांड्याची पहिल्या फेरीला 70 फूट आणि फायनलला 60 फूट. आणि कांड हे मध्यावरती धरलं जाणार, कांड अजिबात आजूबाजूला धरलं जाणार नाही. जो गाडा मालक कांड साईडला धरेल तो गाडा इनामातून बाद केला जाईल. कमिटीचा निर्णय राहील तो, त्या पद्धतीनं कमिटी जे ठरवल त्यानुसार होईल. पण गाडा मालकांनी आपलं कांड बरोबर जुकाटाच्या समोर पुढं धरायचे 60 फुटावर फायनलला. आणि पहिल्या फेरीला 70 फूट आहे. पहिल्या फेरीचं इकडं तिकडं थोडं झालं तरी चालेल, पण फायनल ही सेपरेट देणार आहोत. त्याच्यामुळे फायनलला सगळे नियम अगदी काटेकोरपणे पाळले जाते. पाहुणा नमस्कार, नमस्ते. परिचय द्या पहिल्यांदा. मी रमेश खिलारी. 2 दिवस यात्रा आहे, कसं करसान गाडा मालकांना आव्हान तुमच्याकडून? आत्ताच आमच्या गावचे माजी सरपंच उद्योगपती गोविंद शेठ खिलारी यांनी बराड माऊली आणि भैरवनाथ यात्रा उत्सवाच्या निमित्तानं ही तंबूत माहिती दिलेली आहे. मी यावर अधिक काही बोलणार नाही. वर्ष 4थं आहे. ज्या दानशूर मंडळीनं घाटासाठी किंवा बैलगाडा शर्यतीसाठी देणगी किंवा मदत केलेली आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. ज्या पाहुण्यांनी आज या ठिकाणी येऊन आपलं टोकन नोंदवलेले गाडा घेऊन येणार आहेत, ते गाडा मालक, गाडा शौकीन, त्यांना मदत करणारे सर्व सहकारी यांचं मी भराडी गावात मनापासून स्वागत करतो. राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये जी मंडळी या यात्रेसाठी मदत करतायत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. वास्तविक पाहता 3 वर्षाचा कार्यकाल आपण बघितलेला आहे की 3 वर्षाची यात्रा बघितलेली आहे. 15-20 हजार पब्लिक जिल्ह्यातल्या किंवा जिल्हा बाहेरच्या या 4-6 जिल्ह्यातल्या सगळ्या प्रमुख बाऱ्या या ठिकाणी आपलं गाडे घेऊन येत आहेत. याच्याबरोबर 2 गोष्टीचा फायदा निश्चितपणे जाणवलाय. कोणत्या कोपऱ्यामध्ये भराडी गाव होतं ते आजूबाजूच्या 10-20 गावांना माहीत होतं, परंतु ह्या शर्यतीचं नियोजन भराडी गावाचे ग्रामस्थ सगळे सहकारी करतायत. त्यामुळं आज 4-6 जिल्ह्यामध्ये भराडी गाव आणि यात्रा हे फेमस झालेलं आहे. मी सगळ्या गाडा मालकांना, देणगीदारांना, सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो. आपलं यथोचित स्वागत, मान सन्मान राखण्याचं काम हे भराडी गावातील ग्रामस्थ, यात्रा शौकीन सगळे करतील. त्याचप्रमाणे 9 तारखेला नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, माजी खासदार शिवाजीरावदादा आढळराव पाटील व तालुक्यातील गावावर प्रेम करणारे अनेक जण यात्रेला भेट देण्यासाठी निश्चितपणानं येईल. दुसरा एक उल्लेख तुमच्याकडून करता राहिला, राजवीर नितीन शेठ थोरात
भक्ते यांनी मदत केलेली आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे संजू शेठ हिंगे हे घड्याळ मास्टर आहेत आणि नितीन शेठ हिंगे हे डायमंड निशाणावाले आहेत. दरवर्षी ते असतात, या वर्षी त्यांना आमंत्रित केलेले आहे. त्यांचे मनापासून स्वागत. पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आपण आपल्या भराडी गावावर प्रेम सगळ्यांनी जे आजपर्यंत दाखवलं या पुढच्या काळामध्ये दाखवा. मग आता सगळीच आपण मंडळी त्यांचा मान सन्मान करू. तुम्ही सुद्धा मंडळी आलेत, ही सगळी जाहिरात सगळी गाड्यावाल्यांना दाखवा. आणि गोविंद शेट्टी सांगितल्याप्रमाणे वेळेवर यात्रा चालू होईल. उद्या दुसरा एक आपण सन्मान करतोय ना, उद्या दुसरा एक सन्मान या ठिकाणी करतोय की आता ऊन आहे आणि ज्येष्ठ नागरिक हा जुना खेळ आहे. त्याचप्रमाणे ह्या खेळाला जे ज्येष्ठ नागरिक गावातले येत आहेत त्यांना उद्या छत्र्यांचं वाटप बरोबर 7:30 वाजता भराडमाऊलीच्या मंदिरापुढे आपण गावातील ज्येष्ठ मंडळींना करतोय. त्याच्यासाठी साधारणतः 300-350 छत्री आपण आणलेली आहे. ती वैयक्तिक गोविंद शेठ खिलारी यांनी ती छत्री देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्याचं कारण यात्रा झाल्यानंतर परत पंढरपूरची दिंडी आहे, त्या छत्र्या दिंडीला सुद्धा पावसाळ्यात कामाला येतील. हा त्याच्या पाठीमागचा एक आम्ही अंदाज त्या ठिकाणी धरलेला आहे. म्हणून उद्या सुद्धा तुम्ही सुद्धा ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोडता, सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आमंत्रित करा आणि सगळ्यांना 7:30 वाजता बरोबर वेळेवरती आपल्या भराडमाऊलीच्या सभा मंडपात आले पाहिजेत अशी विनंती करतो. दुसरे एक मी ऍडव्हान्स अशी एक माहिती देतो. 9 तारखेला गोविंद शेठचा वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा आपण मनापासून सगळ्या 9 तारखेला शुभेच्छा आपण त्या ठिकाणी देणार आहोतच. परंतु यात्रेमध्ये कुठली कमतरता मतभेद अजिबात नाहीयेत. जसं 3 वर्ष आपण सगळ्यांनी एकत्रित केलं, ह्या वर्षी एका मोठ्या आनंदात जल्लोषात आपण सगळं करावं ही आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. सगळ्यांनी यावं.